चला, गुड मॉर्निंग. आले का सगळे? आवाज येतो का माझा? कोणीतरी एकाने सांगा, आवाज येतोय का? येतोय. ओके, मी एक मिनिट फक्त आता. चला, नेटवर्कचे 3 प्रकार सांगा कोणीतरी. लॅन, मॅन, वॅन. ठीक. आर्किटेक्चरचे 2 प्रकार. peer to peer, client server. क्लायंट सर्व्हर. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, आता आपण इंटरनेट बघणार आहोत आज. सगळ्यांचा आवडीचा विषय. सुरू करूयात. इंटरनेट मीन्स कनेक्टिंग कम्प्युटर टू एनी अदर कम्प्युटर एनीवेअर इन द वर्ल्ड. एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटर बरोबर जोडतोय, कुठलंही जिओग्राफिकल रिस्ट्रिक्शन नाही, जगभरात कुठेही. नेटवर्क आपण बघितले तर त्यातला वाईड एरिया नेटवर्क मधला हा प्रकार आहे. हा जगभरात कुठेही आपल्याला काय करता येत आहे, तर नेट जोडता येत. म्हणून त्यांनी दिलंय इंटरनेट इज अ हायवे ऑफ इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशनचा हायवे आहे, भरपूर इन्फॉर्मेशन आहे. The internet has one very simple job to move computerized information known as a data. Computerized information ज्याला काय डेटा म्हणलेलं एवढं. फ्रॉम वन प्लेस टू अनदर. इंटरनेटचं काम तेवढंच आहे, एका ठिकाणाहून उचलायचं दुसऱ्या ठिकाणी टाकायचं. काय टाकायचं? इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा. डेटा ट्रान्समिशन होत आहे वन कम्प्युटर टू अनदर, वन कम्प्युटर टू मेनी कम्प्युटर्स, मेनी कम्प्युटर्स टू अनदर कम्प्युटर्स. असे लाखो करोडो कम्प्युटर्स एकमेकांना जोडले जातात. The internet is generally defined as a global network connecting millions of computers. जर व्याख्याच करायची म्हणलं तर आपल्याला या पद्धतीने व्याख्या करता येईल. द इंटरनेट इज जनरली डिफाइंड एज अ ग्लोबल नेटवर्क. जनरली डिफाइंड ग्लोबल नेटवर्क म्हणू शकतो आपण, जगभरातले नेटवर्क. सगळे कम्प्युटर एकमेकांना जोडले जातात.
मिलियन्स ऑफ कम्प्युटर्स, लाखो कम्प्युटर सोडले. द इंटरनेट इज अ मॅसिव्ह नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. खरं तर असंच व्याख्या त्याची योग्य आहे. इट इज अ नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. व्हॉट इज इंटरनेट म्हणलं तर उत्तर तुम्हाला असं देता आलं पाहिजे, मॅसिव्ह नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. अनेक नेटवर्क न बनलेलं एक नेटवर्क आहे, मोठं नेटवर्क. नेटवर्किंग इन्फ्रास्ट्रक्चर, नुसतं नेटवर्क नाही तर त्याचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला म्हणून इंटरनेट म्हणतात. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वन कॅन इझिली बी इन टच विथ एनी वन इन द होल वर्ल्ड बाय सेंडिंग इलेक्ट्रॉनिक मेल, बाय चॅटिंग. मेल पाठवता येतो, चॅट करता येतो. आता मी काही एक्सप्लेन करत बसत नाही जास्त. Travel bookings can be made very easily. One can order books or buy anything online. In simple terms, it can be said that internet provides a very strong connection or a network between computers globally, bringing people and their working close to each other. फार काही एक्सप्लेनेशन करायची गरज आता नाहीये, पण त्याची हिस्ट्री स्टडी करणं गरजेचं आहे. कुठून आलं ते पहिल्यांदा. The first workable prototype of internet came in the late 1960s. पहिलं वर्केबल प्रोटोकॉल 1960 साली आला. विथ द क्रिएशन ऑफ ARPANET. ARPANET नावाचं नेट आलं पहिल्यांदा. त्याचा लॉंग फॉर्म आहे ऍडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क. ओरिजिनली फंडेड बाय द US डिपार्टमेंट. अमेरिकेच्या डिपार्टमेंटने दिलेलं आहे ऑफ डिफेन्स. ARPANET used packet switching to allow multiple computers to communicate on single network. एका नेटवर्कवर कम्युनिकेशन करण्यासाठी काही कम्प्युटर्स जोडले गेले, डिफेन्सचे बरं का, अगोदर पहिल्या 16 मध्ये. द टेक्नॉलॉजी कंटिन्यू टू ग्रो इन 1970s. 70 मध्ये वाढ झाली. आफ्टर द सायंटिस्ट रॉबर्ट कान अँड विंटन सर्फ, CRP, काय नाव आहे भारी भारी, डेव्हलप्ड ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल TCP आणि इंटरनेट प्रोटोकॉल. तोपर्यंत TCP/IP नव्हतं बरं का. तो रॉबर्ट कान आणि विंटन सर्फनं तो काय केला, डेव्हलप केला. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल, TCP/IP त्याला म्हणतात. हा काय प्रोटोकॉल म्हणजे काय ते आपण बघूयात नंतर, आता येणार आहे पुढे ते. A communications model that sets standards for how data could be transmitted between multiple networks. पहिल्यांदा नेटवर्क ज्यावेळेस सोपं होतं त्यावेळेस ठीक आहे, प्रोटोकॉल नसला तरी चालत होता. नंतर कम्प्युटर एकमेकाशी कम्युनिकेशन करत होते, काही अडचणी पण येत होत्या. पण नंतर 70 सालात ह्या दोघांनी काय केलं की हा TCP/IP शोधून काढला. आजपर्यंत तो वापरतोय आपण. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर ते काय सांगतोय नेटवर्क, तर TCP/IP प्रोटोकॉल काय सांगतोय, हाऊ डेटा कुड बी ट्रान्समिटेड बिटवीन मल्टिपल नेटवर्क्स. डेटा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्क मध्ये कसा ट्रान्समिट होऊ शकतो हे सांगण्याचं काम TCP/IP हे जे मॉडेल आहे ते TCP/IP मॉडेल करत आहे. ARPANET adopted TCP/IP on January 1st, 1983. जरी TCP/IP 70 ला आलं असलं तरी ARPANET न कधी ते ऍक्सेप्ट केलं, 1 जानेवारी 1983 साली. And from there researchers began to assemble the network of networks. आणि तिथून मग याचा जन्म झाला आपल्या इंटरनेटचा, नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. दॅट बिकम द मॉडर्न इंटरनेट. आणि आताचं इंटरनेट तयार झालं. द ऑनलाइन वर्ल्ड देन टूक ऑन अ more recognizable form in 1990 when a computer scientist Tim Berners-Lee invented the World Wide Web. 1990 साली टीम बर्नर्स-ली जो आहे, त्या टीम बर्नर्सनं काय इन्व्हेंट केलं बघा, WWW 1990 मध्ये. आणि हे 1990 मध्ये WWW आल्यानंतर तर मोठी क्रांतीच झाली. तर असं 1960 पासून सुरू झालेलं जे इंटरनेट आहे ते आता आपण त्याचं रूप बघतोय की किती मोठं आहे, किती जबरदस्त आहे. आज आपण त्याचा वापर करूनच शिकतोय की ज्याचा आपण विचारही केला नव्हता की आपल्याला कधीतरी ऑनलाईन शिकावं लागेल. ऑनलाईन शिक्षक शिकवतील, आम्ही ऑनलाईन शिकू.
असं कधी आपण विचारही केला नव्हता. बरेच जण अजून याला तयार सुद्धा नाहीयेत. पण आता ही टेक्नॉलॉजी आली आहे. प्रोटोकॉल्सला मी एक जनरल व्याख्या जी तयार केली होती ती म्हणजे काय, व्याख्या काय तयार केली होती. मी तयार केलेली व्याख्या जी आहे ती रूल्स टू कम्युनिकेट. प्रोटोकॉल म्हणजे काय, तर कम्युनिकेशनचे रूल आहेत. कुणाचे, कम्प्युटरचे. अ प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स दॅट गव्हर्न्स द कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर्स ऑन नेटवर्क. एकाच वाक्यात सांगायचं म्हटलं तर रूल्स टू कम्युनिकेट. सेट ऑफ रूल्स हा हे जे शब्द आहे हा आपला पक्का डोक्यात बसला पाहिजे. प्रोटोकॉल मीन्स, विचारलं की प्रोटोकॉल म्हणजे काय, तर सांगता आलं पाहिजे सेट ऑफ रूल्स. काही नियम आहेत. ज्यावेळेस दोन कम्प्युटर एकमेकांबरोबर कम्युनिकेशन करतायत, बघा पुढे दिले त्यांनी, इन ऑर्डर टू हॅव टू कम्प्युटर्स टू टॉक टू इच अदर दे मस्ट स्पीक इन द सेम लँग्वेज. मी कन्नड मध्ये शिकवतो आणि तुम्हाला मराठी येते, तुम्हाला काहीच कळणार नाही. सेम लँग्वेज पाहिजे दोघांमध्ये. तर त्याच्यासाठी हे प्रोटोकॉल वापरतात, त्याच्यासाठी हे सेट ऑफ रूल्स आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, examples of protocols are transmission control protocol and internet protocol. काय प्रोटोकॉलचं काम आहे ह्या, तर सगळ्यात मोठी जोडगोळी ही आहे TCP/IP, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल. याचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवावा लागेल. इट ब्रेक्स डाऊन द मेसेज इनटू पॅकेट्स. एखादा मेसेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा असेल तर एवढा सगळा मेसेज जो आहे त्याचे तुकडे करा, वेगवेगळे पॅकेट तयार करा, अँड सेंड्स देम आउट इन टू द नेटवर्क. आणि त्या नेटवर्क मध्ये पाठवणं हे ह्याचं काम आहे. कोणाचं काम आहे, TCP/IPचं. खरं तर TCP/IP वर एक सेपरेट चॅप्टरच होईल, पण आपल्याकडे फक्त प्रोटोकॉल आहे हे लक्षात ठेवा. त्याचं काम एवढंच, टू ब्रेक अ मेसेज इन टू पॅकेट्स. एक मिनिट वेट करा फक्त. पुढचा जो प्रोटोकॉल आहे तो DNS. आता प्रोटोकॉल नाही म्हणायचं याला, पण डोमेन नेम सिस्टीम हे जे आहे त्याला प्रोटोकॉल म्हणता येत नाही, पण प्रोटोकॉलच्या यादीमध्ये दिले आपल्या ते. इट ट्रान्सलेट नेटवर्क ऍड्रेस सच as IP addresses into term understood by humans such as domain names and vice versa. डोमेन नेम जे आहेत हे डोमेन नेम्स त्यासाठी वापरले जातात. आता हे डोमेन नेम काय असतं, तर त्याच्यासाठी आता आपल्याला त्या वेबसाईटची नावं माहित पाहिजे. www.yahoo.com. त्याच्यामध्ये याहू हे डोमेन आहे, .com हे त्याचं डोमेन कोड आहे. तर हे डोमेन नेम डोमेन कोड जो आहे तो आपण बघूयात पुढं, पण लक्षात ठेवा हा प्रोटोकॉल नाही आहे, हा फक्त एवढं लक्षात ठेवा. हा त्यांनी
कसा दिलाय याच्यामध्ये माहित नाही, हा जरा थोडासा आपण बाजूला ठेवूया. पण डोमेन नेम सिस्टीम लक्षात ठेवा, डोमेन नेम सिस्टीम जी आहे ही डोमेन नेम सिस्टीम महत्वाचीच आहे तेवढ्या. आयपी ऍड्रेस जे असतात, आयपी ऍड्रेस त्यांनी तयार होतात डोमेन नेम सिस्टीम. Next, DHCP, Dynamic Host Configuration Protocol. It can automatically assign the internet addresses to computers and users. ऑटोमॅटिकली ज्यावेळेस आयपी ऍड्रेस सेट होतो त्यावेळेस डीएचसीपी हा प्रोटोकॉल जो आहे तो डीएचसीपी प्रोटोकॉल वापरला जातो. एफटीपी, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा जो फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला फाईल काय करते ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येते. एफटीपी. त्यानंतर पुढचा प्रोटोकॉल आहे एचटीटीपी, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. an internet based protocol for sending and receiving web pages. वेब पेजेस जर पाठवायचे असतील किंवा रिसीव्ह करायचे असतील तर हा प्रोटोकॉल वापरला जातो एचटीटीपी. आयमॅप, इंटरनेट मेसेज ऍक्सेस प्रोटोकॉल. ही सगळ्यांची नावं आपल्याला माहित पाहिजे बरं का. एचटीटीपीचा आपल्याला लॉंग फॉर्म माहित पाहिजे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. एफटीपीचा लॉंग फॉर्म माहित पाहिजे, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याच्या नावावरून लक्षात येतं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल फाईल पाठवण्यासाठी एचटीटीपी आहे, तर त्याच्यामध्ये सेंडिंग अँड रिसिव्हिंग वेब पेजेस हे लक्षात ठेवायचं. कशासाठी वापरतात तर फॉर सेंडिंग अँड रिसिव्हिंग वेब पेजेस. आयमॅप, इंटरनेट मेसेज ऍक्सेस प्रोटोकॉल, रिसिव्हिंग ईमेल मेसेजेस फ्रॉम सर्व्हर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इट मेंटेन्स अ कॉपी ऑफ ऑल ईमेल्स ऑन सर्व्हर. सगळ्या कॉपी ज्या आहेत त्या कॉपी ईमेलच्या ते सर्व्हरवर मेंटेन केल्या जातात. वी कॅन सॉर्ट फिल्टर ईमेल, जसं आपला इनबॉक्स असतो ते इनबॉक्स प्रमाणे. त्यानंतर IRC, इंटरनेट रिले चॅट. आपण चॅटिंग करतोय, व्हॉट्सअप आपण चांगलं उदाहरण आहे त्याचं.
ठीक. IRC इंटरनेट रिले चॅट. पूर्वी इंटरनेटवर चॅटिंग व्हायचं. आपण हाय हॅलो जे आता सध्या व्हॉट्सअपवर करतोय त्यालाच IRC म्हणायचं. IRC नावाचा प्रोटोकॉल आहे तो. प्रोटोकॉल IRC प्रोटोकॉल वापरतात. चॅट अँड अदर कम्युनिकेशन. तुमचं फेसबुक असू दे, तुमचं व्हॉट्सअप असू दे, त्यासाठी IRC हा प्रोटोकॉल वापरला जातो, हे लक्षात ठेवा. इंटरनेट रिले चॅट. POP3 पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल हा एक प्रोटोकॉल आहे, त्याचं व्हर्जन 3 आहे. कशासाठी? तर एवढंच लक्षात ठेवायचं, रिसिव्हिंग मेल, ईमेल मेसेजेस रिसीव्ह करण्यासाठी. मगाशी आपण IMAP बघितलेला आहे, तो कशासाठी आहे? तो सुद्धा कशासाठी आहे? रिसीव्ह करण्यासाठी आहे. आणि हा बघा SMTP सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, IMAP आणि POP हे रिसीव्ह करण्यासाठी आहेत. आणि हा मात्र कशासाठी आहे? सेंडिंग ईमेल मेसेज. जर तुम्हाला ईमेल मेसेजेस जे आहेत, ही ईमेल मेसेज जे आहेत, हे ईमेल मेसेज जर तुम्हाला पाठवायचे असतील तर तुम्हाला SMTP प्रोटोकॉल वापरावा. तुम्हाला म्हणजे ऑटोमॅटिक वेब ब्राउझर वापरतोय. तरी इंटरनेट हे असं सगळं नियमांचं बंधक आहे. म्हणजे काय? तर या सगळ्या नियमांनी चालतं. TCP/IP पॅकेट्स मध्ये ब्रेक करतं, नेटवर्क मध्ये मेसेज सेंड करतं. DNS डोमेन नेम सिस्टीम म्हणजे काय? तर नेटवर्क ऍड्रेसेस जे आहेत त्या IP ऍड्रेसेस सेट करण्याचं काम हे DNS करतं. म्हणजे आपण जर म्हणतो की www.yahoo.com, पण त्याचा वेगळाच आयडिया असतो. माणसाला समजल अशा भाषेमध्ये जर पाहिजे असेल तर त्यासाठी हे DNS खूप महत्वाचं आहे. ऍक्च्युली IP ऍड्रेस त्याचा वेगळाच असतो. आपण IP ऍड्रेस नाही लक्षात ठेवू शकत, म्हणून हे DNS सिस्टीम आहे. DHCP डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल ऑटोमॅटिकली असाइन इंटरनेट ऍड्रेस अँड कम्प्युटर ID युजर्स. फाईल ट्रान्सफर करण्यासाठी FTP. त्यानंतर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल कशासाठी आहे? सेंडिंग अँड रिसिव्हिंग वेब पेजेस. Hypertext Transfer Protocol, sending and receiving web pages. IMAP, receiving emails. POP3, receiving emails. IRC, चॅट करण्यासाठी. आणि SMTP जो आहे तो सेंडिंग ईमेल मेसेज. तर हे जे सगळे ईमेल मेसेजेस आहेत, हे ईमेल मेसेजेस सेंडिंग आणि रिसिव्हिंग, फक्त लक्षात ठेवा IMAP POP3 जे आहे, हे IMAP POP3 तर हे रिसीव्ह करण्यासाठी आहेत आणि SMTP जे आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी आहे. जरा सगळ्यांना दिसते स्क्रीन? एक मिनिट बघा आणि मी विचारतो जरा आणि मग तुम्ही मला उत्तर द्या. ठीक, वाचून झालं असेल तर मला सांगा. TCP/IP काय करतो?
Message breaks into packets. ओके. त्यानंतर HTTP काय करतो? HTTP Sending and receiving web pages. What's in your email address? What? High security ईमेल transaction. ऍड्रेस ओपन कर नाही ईमेल ओपन कर. मग इथं काय करणार? मला वाटतं ओटीपी सॉरी. ठीक. अजून FTP File transfer. ओके. IRC आणि दुसरे कोणी नाही आहेत का जिवंत? IRC कशासाठी वापरतात? Chatting. ओके ठीक. IMAP Receiving emails. ओके. SMTP SMTP आहे. Sending emails. ओके. POP3 Receiving emails. ओके. व्हेरी गुड. ठीक आहे. दहा मिनिटानंतर परत आपल्याला जॉईन व्हायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक. सगळ्यात महत्वाचं टॉपिक आता पुढे येणार आहे, तो म्हणजे काय आहे? IT इनेबल्ड सर्व्हिसेस. थोडस वाचा हे काय आहे ते.
IT enabled services, ITES. आता IT विषय सगळ्यांनी घेतलेला आहे, तर IT विषय घेऊन काय फायदा होणार आहे किंवा कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस त्याच्यामध्ये आहेत की ज्या IT शी रिलेटेड आहेत, तर हे आत्ताच माहित होणं गरजेचं आहे. कारण ह्या काळात आपण आपल्या करिअरच्या दृष्टीने आपण विचार करत असतो, तर IT मध्ये कोणकोणती करिअर आहेत हे पण बघणं आता गरजेचं आहे. आवाज येतोय माझा? आहेत का हो. जागे सगळे? व्हायला लागले काय की 1 मिनिटात आपली मीटिंग ती संपणार आहे, म्हणून मी म्हटलं आता सुरू करायचं का नाही. आवाज येतोय का? अरे हो. कुठे आहे का नाही? हो, हा, ओके ओके ओके, येतोय. ठीक ठीक ठीक. 1 मिनिटात परत आपल्याला जॉईन करायला लागणार आहे, तरी पण जेवढं आहे तेवढं मी आता तुम्हाला सांगतो. ठीक, बघूयात त्यांनी काय दिले ते. आपल्याला माहित पाहिजे की IT इनेबल सर्व्हिस. कोणीतरी विचारलं की तुम्ही IT करून काय करणार आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला सांगता आले पाहिजेत. वाचूयात. IT enabled services, ITS, also called as web enabled services or remote services or teleworking, covers the entire amount of operations which exploit information technology for improving efficiency of an organization. काही कळलं नाही. आता IT enabled services म्हणजे काय? रिमोट सर्व्हिसेस किंवा IT वेब इनेबल्ड सर्व्हिसेस, इंटरनेटच्या सहाय्याने दिलेल्या जाणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस, किंवा रिमोट सर्व्हिसेस, किंवा टेलिवर्किंग. टेलिवर्किंग म्हणजे टेलिफोनवरचं वर्किंग. कव्हर्स द एंटायर अमाउंट ऑफ ऑपरेशन्स.